नमस्कार सर्वांना. या कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे मला ऑलरेडी अगोदर चॅलेंजेस होते. त्यामुळे मेडिसिनचा इंटेक खूप होता आणि मेडिसिनच्या इंटेकमुळे त्या ठिकाणी वजन वाढलं होतं माझं. आणि वजन वाढल्यामुळे आणि वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी चॅलेंजेस झाले. जसं की मला शुगर होती, बीपी होता, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि वजन वाढल्यानंतर मला त्या ठिकाणी धाप लागत होती. त्या ठिकाणी उठता बसताना सुद्धा मला त्रास होत होता. मी एक प्रोफेशनली त्या ठिकाणी जॉब वर्कर आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे. त्यामुळे मला तिथे ट्रेसही जास्त प्रमाणात होता. त्यामुळे मला ब्रेनचे इश्यू सुद्धा त्या ठिकाणी क्रिएट झाले होते. त्याच्याही मेडिसिन चालू होत्या आणि बघता-बघता सर माझं 54 किलोवरून अवघ्या 3 महिन्यामध्ये 62 किलो. जेव्हा मला ब्रेनचं मेडिसिन सुरू झालं तेव्हा 62 किलो माझं वजन वाढलं होतं. डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं, की तुम्ही वजन कमी करा. परंतु वजन कसं कमी करायचं हे कोणीच मला त्या ठिकाणी प्रॉपर मार्गदर्शन केलं नव्हतं. या शोधात असतानाच माझ्या कोचनी मला संध्याकाळची हॅपी 12 ची लिंक पाठवली. मॉर्निंगचा ब्रह्ममुहूर्त वर्कआउटची लिंक पाठवली आणि मग मला समजलं, की बाबा आपल्याला त्या ठिकाणी घर बसल्या व्यायाम करायला मिळणार आहे. त्याचबरोबर ब्रेनसाठी मला सांगायचं म्हटलं तर सर त्या ठिकाणी प्रॉपर वॉटर इनटेक हवा होता. सकारात्मक गोष्टींची मला त्या ठिकाणी गरज होती. पण ह्या सर्व गोष्टी मला काही शाळेमुळे मध्ये किंवा मला धावपळीमध्ये मिळत नव्हत्या. ह्या कम्युनिटीला जॉइन केल्यानंतर मला सकाळचा वर्कआउट मिळाला, की जो माझ्या आरोग्यासाठी चांगला होता. त्याचबरोबर मला वॉटर इनटेक समजला, की म्हणतो ना आपला जर ब्रेन ॲक्टिव्ह व्हायचा असेल तर प्रॉपर वॉटर इनटेक झाला पाहिजे. तो माझा होत नव्हता. पण या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर तो वॉटर इनटेक माझा प्रॉपर झाला. खाण्यापिण्याच्या माझ्या त्या ठिकाणी सवयी बदलल्या. कारण दिवसभर कधी डबा नेलेला आम्ही काही केव्हाही खात होतो. म्हणजे जो काही लंच ब्रेक होता तेव्हा बऱ्याचदा मला डबा नाही खायला मिळायचा. उशिरा टिफिन खावा लागत होता. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी बरेच चॅलेंजेस येत होते. मग या कम्युनिटीला आल्यानंतर मी हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केली आणि मी साधारणपणे 10 किलोनी माझं वजन कमी केलं. मला सांगायला आवडेल सर, की माझ्या ज्या काही ब्रेनच्या गोळ्या होत्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी झालेल्या आहेत. मी स्वतः काही केलेल्या नाहीयेत त्या. परवा सुद्धा मी डॉक्टरांकडे त्या ठिकाणी रुटीन चेकअपला गेली, तेव्हा डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी खूप हॅपी आहेत. गेल्या वेळी सरांनी मला विचारलं होतं, की "मॅडम तुमच्यामध्ये एवढं त्या ठिकाणी कशी काय प्रगती लवकर झाली?" कारण डॉक्टरांच्या डोक्यात होतं, की हे लवकर काही बरं होण्यासारखं दुखणं नाहीये. परंतु मग मी सांगितलं, आपल्या कम्युनिटीची माहिती सांगितली. तेव्हा नेहमी डॉक्टर मला सांगतात, की त्या कम्युनिटीला तुम्ही जोडून राहा. त्याचबरोबर मेडिटेशन करा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही वर्कआउट करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला या कम्युनिटीतून मिळाल्या. माझ्या मिस्टरांनी सुद्धा या कम्युनिटीला माझा रिझल्ट बघून जॉइन केलं. त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी 12 किलो वजन कमी झालेलं आहे. माझा नातू प्रीमॅच्युअर बेबी आहे. अगदी म्हणतात ना, छोटंसं बाळ जेव्हा माझ्या हातात दिलं तेव्हा 900 ग्रॅमचं होतं. परंतु या कम्युनिटी आल्यानंतर मी त्याला डायनोशेक हे फ्यूल दिलं. अप्रतिम असा त्याचा रिझल्ट आहे. ॲक्टिव्ह आहे तो. त्याचबरोबर आता तो फुटबॉल प्लेयर सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी मेडिसिन कमी झालेलं आहे. माझं मेडिसिन कमी झालेलं आहे. मी आता हॅपी असते. त्याचबरोबर हॅपी हार्मोन्स वर्कआउटच्या माध्यमातून माझ्याकडे क्रिएट झालेलं आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. थँक म्हणेन मी या कम्युनिटीला.